नमस्कार सर्वांना. आज मी बनवणार आहे एकदम झणझणीत, चविष्ट आणि घरगुती पद्धतीची बेसन पिठाची मसाला वडी रस्सा भाजी. ही भाजी पोळी आणि भाकरीसोबत एकदम मस्त लागते. चला तर मग करूया मसाला वडी. त्यासाठी आपल्याला कांदा गॅसवर भाजून घ्यायचा आहे. आता आपण वाटण भाजून घेऊया. इथे मी तव्यावरती घेतलं आहे नारळ. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुक्का खोबरं सुद्धा घेऊ शकता. त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल टाकून हे नारळ मी व्यवस्थित भाजून घेणार आहे, अगदी सोनेरी रंग येईपर्यंत. आता यामध्ये घेणार आहे मी चण्याची डाळ. चण्याची डाळ सुद्धा आपल्याला यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. डाळ भाजताना लक्षात ठेवा, गॅस कधीच फुल करू नका. मीडियम गॅसवरतीच आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे. आता डाळ व्यवस्थित भाजल्यावरती, म्हणजेच डाळ जराशी लालसर झाल्यावरती आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत 2 लाल मिरच्या, धणे आणि लसूण. मी इथे या भाजीला मसाला वापरणार आहे, त्यामुळे मी इथे 2च मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला जास्त झणझणीत हवं असेल तर तुम्ही आणखीन मिरची वापरू शकता. आता हे वाटण आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. धणे भाजायला टाकल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता इथे मी वाटण भाजून घेतलेलं आहे. आता आपण वाटण काढून घेऊयात. भाजलेलं वाटण काढून घेतल्यानंतर याच तव्यावरती आपल्याला भाजलेला कांदा घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल आणि मीठ टाकायचं आहे आणि हा कांदा आपल्याला तव्यावरती व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता मी इथे कशा प्रकारे कांदा परतून घेत आहे. ते तेल आणि मीठ टाकून हा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता हे सुद्धा आपण काढून घेऊयात. इथे आपल्याला आता भाजलेलं वाटण थंड झाल्यावरती ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. सर्वात आधी आपल्याला चणा डाळ, नारळ, मिरची, धने आणि लसूण हे भाजलेलं बारीक करून घ्यायचं आहे. मग त्यानंतरच यामध्ये भाजलेला कांदा, कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकायचा आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. याचा आपल्याला रस्सा बनवायचा आहे, तुम्ही पाहू शकता. आता वड्या बनवण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे बेसन पीठ. त्यामध्ये आपल्याला थोडंसं चिमूटभर गव्हाचं पीठ टाकायचं आहे. आता यामध्ये टाकूयात कोथिंबीर. इथे मी घेतलेलं आहे हिरवी मिरची, आलं, लसूण हे बारीक केलेलं. आता टाकायचं आहे ओवा आणि आता टाकूयात हळद आणि मीठ. आता हे आपल्याला थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. याचा आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचं आहे. हे पीठ पातळ बनवायचं नाही, कारण आपल्याला हे लाटायचं आहे. यामध्ये आपल्याला लागेल तसंच पाणी टाकून हे पीठ असं घट्टसर मळून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण थोडंसं तेल टाकूयात आणि पुन्हा हे पीठ आपण छान असं मऊ करून ठेवूयात. आता इथे पीठ छान मळून झालेलं आहे. आता आपण हे पीठ झाकून ठेवूयात. तोपर्यंत आपण रस्सा बनवून घेऊयात. आता हे पीठ आपल्याला इथे असंच झाकून ठेवायचं आहे. रस्सा बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे बारीक कापलेली कोथिंबीर, कढीपत्ता, बाजरीचं पीठ, हळद, धने पावडर, लाल तिखट, नगरी तडका मसाला, याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला घेतला तरी चालेल, गरम मसाला आणि हे आलं, लसूण आणि खोबरं ठेचून घेतलेलं आहे. आता आपण फोडणी टाकूयात. सर्वात आधी कढईमध्ये घ्यायचं आहे तेल. त्यामध्ये टाकूयात मोहरी तडतडल्यावर त्यात टाकायचे आहेत जिरे. आता टाकूयात ठेचलेलं आलं, लसूण आणि खोबरं, कढीपत्ता आणि कोथिंबीर. हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बाजरीचं पीठ. बाजरीचं पीठ पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला आपण घेतलेले सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत आणि हे मसाले आपल्याला या तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत. या स्टेजला आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे बारीक केलेलं वाटण आणि मीठसुद्धा आता टाकायचं आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आणि हे वाटण आपल्याला यामध्ये छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता इथे आपलं वाटण परतून झालेलं आहे. आता आपण यामध्ये टाकणार आहोत पाणी. हा रस्सा आपल्याला पातळच ठेवायचा आहे, कारण नंतर उकळी आल्यानंतर
हे आपोआप घट्ट होत जातं. आता याला आपण उकळी येऊ देऊयात, तोपर्यंत आपण वड्या लाटून घेऊयात. इकडे मी या पिठाचे 2 छोटे छोटे गोळे बनवलेले आहेत आणि हे आता आपल्याला चपातीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे आणि याच्या आपल्याला वड्या कट करायच्या आहेत. हे असं पातळ असं लाटून घ्यायचं आहे, जास्त जाड सुद्धा ठेवायचं नाही. आता हे लाटून झालेलं आहे. आता आपण याच्या वड्या कट करून घेऊयात. सुरीच्या साहाय्याने आपल्याला अशा प्रकारे वड्या कट करून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता अशा आकारामध्ये मी इथे वड्या कट केलेल्या आहेत आणि हे आपण अगदी पातळ बनवलेल्या आहेत, त्यामुळे त्या अगदी 5 मिनिटांमध्ये रश्श्यामध्ये शिजतात. आता इकडे आपल्या रश्श्याला सुद्धा छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपल्याला या वड्या एक एक करून सोडून घ्यायच्या आहेत आणि या आपल्याला रश्श्यामध्ये सोडल्यानंतर 5 ते 10 मिनिट शिजून द्यायच्या आहेत. आता याच प्रकारे मी राहिलेल्या वड्या सुद्धा बनवून घेतल्या आहेत आणि त्या सुद्धा मी या रश्श्यामध्ये सोडून घेत आहे. या वड्या जशा जशा रश्श्यामध्ये मस्त शिजल्या जातात ना, तशी तशी त्याची टेस्ट आणखीनच छान लागते. हे आता आपल्याला व्यवस्थित 5 ते 10 मिनिट छान असं मीडियम गॅसवरती शिजून द्यायचं आहे. याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला. ही भाजी गरमागरम चपाती, भाकरी किंवा साध्या वरण भातासोबतही खूपच छान लागते. घरामध्ये रोजच्या भाज्यांपेक्षा काहीतरी वेगळं आणि चविष्ट बनवायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. आता इथे आपल्या मसाला वडी रस्सा भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. यातील वड्या 5 ते 10 मिनिटात अगदी छान शिजतात. तर मैत्रिणींनो, पाहिलं ना किती छान आणि अगदी घरच्या पद्धतीने आपली झणझणीत मसाला वडी रस्सा भाजी तयार झाली आहे. बेसनाच्या पिठापासून तयार केलेल्या या मसाल्या वड्या आणि त्यावरचा असा झणझणीत मसालेदार रस्सा, खरंच याची चव एकदा घेतली की पुन्हा पुन्हा ही भाजी बनवावीशी वाटते. तुम्ही सुद्धा ही बेसन पिठाची मसाला वडी रस्सा भाजी घरी करून पाहिली तर तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि ही रेसिपी तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा. अशाच आपल्या घरच्या साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी आपली सखी माया या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन चविष्ट आणि भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि आनंदी रहा.